माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये घडली आणि संपूर्ण महाराष्ट्र संताप व्यक्त करतोय। एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। या घटनेने केवळ नसरापूरच नाही तर उभ्या महाराष्ट्राचे डोळे पाणावलेत। मात्र आता केवळ हळहळ व्यक्त करून चालणार नाहीये, तर त्या नराधमाला फाशीच्या खांबापर्यंत नेण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी नसरापूरच्या ग्रामस्थांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि निवेदन दिलंय। पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नेमक्या काय मागण्या केल्यात पाहूया। नसरापूर येथील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत नसरापूरचे ग्रामस्थ आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा नराधमांना समाजात स्थान नाही आणि त्यांना कायद्याचा धाक बसलाच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली। त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रामुख्याने 3 मागण्या केल्यात। एक म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट या अमानवीय प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात करून निकाल तातडीने लागावा। 2 म्हणजे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। पीडितेची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी। आणि 3 म्हणजे कुटुंबाला आधार, पीडित मुलीच्या आईला सरकारी नोकरीत सामावून घ्यावं आणि कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी। यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही आपल्या भावना मुख्यमंत्र्यांपुढे व्यक्त केल्या। नसरापूरमध्ये सध्या तणावाचं आणि दुःखाचं वातावरण आहे। आरोपीला अटक झाली असली तरी जोपर्यंत त्याला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला। मुख्यमंत्र्यांनीही हे निवेदन स्वीकारत या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आणि पीडित कुटुंबाला सर्वतोपरी न्याय देण्याचं आश्वासन दिलंय।